सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर. शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील या बातमीने मात्र शिंदे गटाचे पुरते धाबे दणाणले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचा सर्वात मोठा पताका, भगवा झेंडा. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हिसकावून नेली, चोरली असे सध्या महाराष्ट्रात गेले 4 वर्षे ही लढाई चालू होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही लढाई जिंकून शिवसेना आपल्या पक्षाचं नाव ठेवलं आणि धनुष्यबाण आपल्या पक्षाचं चिन्ह ठेवलं. एकनाथ शिंदेंनी मात्र हे माझंच पक्ष आहे, माझंच चिन्ह आहे असं म्हणत नावही चोरलं आणि चिन्ह देखील चोरीला गेलं. त्यानंतर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये सुसाट धावली. फक्त पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह यावरती त्या पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा आपल्या ताब्यात घेतली. मित्रांनो, पुन्हा उद्धव ठाकरेंनी हे पक्षाने चिन्ह आपल्याकडे मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात लढाई चालू ठेवली आणि ही लढाई अतिशय महत्त्वाच्या क्षणावरती आल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी मात्र ही लढाई जिंकल्यात जमा आणि जल्लोष सुरू होतोय. म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना होती हे देखील सुप्रीम कोर्टाने अखेर आता मान्य केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंचे 40 आमदार असतील, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेलं सर्वात मोठं पक्षाचं चिन्हाचं लेटर असेल, हे सगळ्यांवरच उलटल्याने उद्धव ठाकरेंची मात्र इथे खूप मोठी बाजू मोठी असल्याचं जाणवलं. आणि मित्रांनो, या सगळ्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र आपला दबदबा कायम ठेवत ही शिवसेना फक्त ठाकरेंची आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. याचाच अर्थ शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात, धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भात्यात, हे मात्र आता सांगायला खूप बरं वाटेल. मित्रांनो, शिवसेनेची लढाई गेली 3 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे लढत आहेत. या लढाईमध्ये ठाकरेंना यश येणार का, शिंदेंना यश येणार, या बातम्या सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच दिवसांपासून चालू होत्या. शिवसेना ही ठाकरेंची आहे, शिवसेना ठाकरेंनाच मिळायला हवी, या देखील बातम्या आपण ऐकल्या असतील आणि तशाच प्रकारचं होतंय देखील मित्रांनो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खूप मोठा धक्का बसून त्यांना नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष त्यांना मिळणार असल्याचं देखील समजतंय. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह जर सुप्रीम कोर्टाने गोठवून टाकलं तर या दिवशी मात्र मित्रांनो ठाकरेंना देखील तो मोठा धक्का असेल, शिंदेंना देखील मोठा धक्का असेल. मात्र 100% प्रयत्न करून उद्धव ठाकरे आपल्यालाच हे पक्षचिन्ह ठेवतील, मात्र शिंदेंच्या हातातून हे पक्षचिन्ह जाणार हे आता मात्र 100% ठरलंय. कारण मित्रांनो, तशाच प्रकारे सुप्रीम कोर्टाची ही लढाई गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरेंच्या बाजूने होणार की शिंदेंच्या बाजूने होणार यामध्ये मतमतांतरे होती. मात्र अवघा महाराष्ट्र जाणून होता शिवसेना कुणाची आहे, शिवसेना ठाकरेंची आहे की शिवसेना शिंदेंची आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून होता. आणि मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमध्ये अखेर घडलं देखील तसंच. आता सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आले असून यावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोहर लावल्याचं देखील चित्र प्रथमदर्शनी आता दिसू लागले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांची गेल्या 4 वर्षापासूनची जी मागणी होती की पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यात मिळायला हवं, आता त्या प्रकारचा मित्रांनो संदेश आता उद्धव ठाकरेंनी देखील दिल्याचं समजतंय. यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण आणि एका हातात शिवसेना असं चित्र सामान्य शिवसैनिकांना बघायला खूप आवडेल आणि सुप्रीम कोर्टातून देखील निकाल तशाच प्रकारचा आपल्या हातात येईल अशी आशा उद्धव ठाकरेंना आहे, महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिकांना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्या हातातून पक्षाने चिन्ह जाऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्यानंतर मात्र आमदारांची आणि खासदारांची फाटाफूट होऊन काही आमदार भाजपमध्ये तर काही आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आतापासूनच चाचपणी करत असल्याची मोठी बातमी आता समोर येते. यामुळे मित्रांनो, आपणास काय वाटते, आपण देखील प्रतिक्रिया द्या.